आरक्षण रद्द करण्याचा प्रयत्न झाल्यास सरकारला पाडू. बावनकुळे यांच्या पत्रावरून जरांगेंचा हल्लाबोल. 29 ऑगस्टला तीव्र आंदोलनाचा इशारा. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. आरक्षण देणार तुम्हीच आणि ते रद्द करण्याचा घाटही घालणार तुम्हीच असा आरोप करत त्यांनी ओबीसी आरक्षण किंवा प्रमाणपत्र रद्द करण्याचे एकतरी पत्र दाखवण्याचे आवाहन दिले. 29 ऑगस्ट रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा देत आरक्षण रद्द करून बदला घेणार असाल तर आम्ही तुम्हाला पाडून बदला घेऊ असा इशाराही त्यांनी दिला. एकनाथ शिंदे यांच्याबाबत मी मराठा समाजाशी प्रामाणिक आहे असे सांगत त्यांनी भूमिका स्पष्ट केली. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्रावर प्रश्न उपस्थित करत संबंधित अधिकाऱ्यांच्या नार्को टेस्टची मागणी केली. पाहूया ते काय सांगतात. दौरा सुरू करताय काय नेमक्या प्रामाणिक गोरगरिबासाठी प्रामाणिक त्याच्यात पूर्वनियोजित काही षड्यंत्र करून उघड नाही. माझा समाज खूप दिवसापासून फलापेष्ट सहन करतो आणि आम्ही गोरगरिबांनी लढून लाखो करोडो लोकांनी लढून ते आरक्षण मिळवलं आणि सरकार देणार तुम्हीच आणि प्रमाणपत्र रद्द करायचा घाट पण तुम्हीच घालणार. एकतर माझा समाज प्रचंड अडचणीत आहे. गोरगरीब शिक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून वंचित आहेत. माझा समाजाचे सगळे नेतेसुद्धा सामाजिक राजकीय सगळे संघटनांचे सगळे अभ्यासक पदाधिकारी समन्वयक मराठा सेवक सगळे एकत्र आले आणि तुम्ही आरक्षण द्यायला सुरुवात केली आणि रद्द करायला पण तुम्ही सुरुवात केली. इतकं नीचपणाचं वागणूक नसावं. तुमच्या बिलचा स्वामी आणि आणखी तनके ते अरे यांना पत्र दिलंय बावनकुळेंनी. एखाद्या मराठ्यांच्या नेत्यानं मराठ्याच्या मंत्र्यानं 60-70 वर्षाच्या काळात मला दाखवा ओबीसीचं आरक्षण रद्द करा किंवा ओबीसीच्या नोंदी रद्द करा म्हणून एखादं पत्र दिलं. बावनकुळेंनी पत्र काढलंय नोंदी रद्द करा. हे गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का? तुकड्यावर जगणारे 4-2 सोडून द्या, परंतु गोरगरीब ओबीसीला तरी मान्य आहे का मिळालेलं मराठ्यांचं हक्काचं आरक्षण रद्द करण्यात यावं? म्हणून 29 ऑगस्टला खूप टोकाचं आंदोलन होणार. पाटील